तुमच्या पण बाळाला 6 महिने पूर्ण झालेत का हो? तर ही रेसिपी खास तुमच्या बाळासाठी. तर काय करायचं, तांदूळ, तूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ 2-3 वेळा धुवायचे आहेत आणि 1 दिवस कडक उन्हामध्ये सुकवायचे आहेत. सुकल्यानंतर एका कढईमध्ये घेऊन सगळं चांगलं भाजायचं आहे. कमीत कमी 7 ते 8 मिनटं हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मग हे भाजल्यानंतर साईडला काढायचं. त्याच कढईमध्ये 10 अक्रोड आणि 20 बदाम घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा चांगले भाजायचे आहेत. याला भाजायला फक्त 1 ते 2 मिनटं पुरेशी होतात. ते भाजल्यानंतर हे साईडला काढून घ्यायचं आहे आपण आणि त्याच कढईमध्ये मखाना टाकायचे आहेत. ते मखाने सुद्धा चांगले आपल्याला भाजायचे आहेत. मखाना भाजायला टाईम लागत नाही, त्यासाठी अर्धा ते 1 मिनटं बस होतो. हे भाजून झाल्यानंतर आपल्याला साईडला काढायचं आहे आणि हे सगळं जे आहे ना ते मिक्सरला लावून एकदम फाईन बारीक अशी पावडर करायची आहे. बाळाला भरवायची असेल तेव्हा 1 चमचा पावडरमध्ये पाणी घालून चांगलं त्याला शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटं शिजवल्यानंतर बाळाला आपण भरवायचं.